नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, बरेच लोक आपल्याला कसं आहे शिरोई बद्दल विचारपूस करत राहतात की शिरोईचा माल आपल्याकडे भेटेल का। कारण की आपण साखरी बाजार जो दाखवतो मित्रांनो, साखरी बाजारामध्ये जास्त करून शिरोईचा माल येत नाही, तर त्या ठिकाणी प्युअर गावठीचे बोकड येत असतात। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खास शिरोई पॅच मध्ये बोकड घेऊन आलोय। जे शिरोई, अजमेरी किंवा राजस्थानी बोकड बरेच लोक ज्यांना म्हणतात किंवा पाठा ज्यांना म्हणतात, त्या पाठा मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय। हा प्रॉपर ऍड्रेस धुळ्याचा आहे मित्रांनो, पण जर तुम्ही साखरी बाजारात आले म्हणजे शुक्रवारी, तर शुक्रवारी तुम्हाला हा उद्याला पूर्ण माल साखरीच्या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे। नवीन गाडी आलेली मित्रांनो, टोटल गाडी एकदम रिजनेबल प्राइस मध्ये माल दादांनी आणलेला आहे। नासिब खाटिक दादांचं नाव आहे, त्यांचा नंबर मी तुम्हाला पुढे देऊन देईल। जर तुम्हाला शिरोई मध्ये माल घ्यायचा असेल तर 110% तुम्ही त्यांना कॉल करा। तुमच्या बजेट मध्ये बोकड किंवा पाठा, शिळी ते तुम्हाला काढून देण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो। नक्कीच आपण त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला टोटल माल दाखवतो। क्वालिटी बघा, एक नंबर साईज आहे मित्रांनो। सरासरी जर ॲव्हरेज वजन पकडलं तर 20 किलोच्या पुढचा माल आहे टोटल मित्रांनो। सर्व अदंत पिल्लं आहेत, ते 4-4 महिन्याची पिल्लं मला या ठिकाणी दिसत आहेत। 3-3, 4-4 महिन्याचे, काही 5 महिन्याचे, 6 महिन्याचे पण आहेत आणि शेळ्या पाट्या सुद्धा या ठिकाणी आहेत। तर मी दोघं तिघं व्हिडिओ तुम्हाला सेपरेट दाखवेल। त्या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी टॉप क्वालिटी मध्ये पॅचवाला माल बसलेला आहे खाली, आणि कोटा कोरली मध्ये सुद्धा हा बघा, कोटा कोरली मधला सुद्धा माल या ठिकाणी आणलेला। आणि या ठिकाणी बघा, हा सुद्धा कोटा मधला माल आहे। एकदा तुम्ही लेंथ बघा मित्रांनो कानाची, हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो, कानाची लेंथ बघा, छान माल आणलाय मित्रांनो या ठिकाणी पाळायला। बरेच लोक कसं आहे गावरान बोकड पालन कटिंग साठी आपल्याला विचारत राहतात, पण जर समजा तुम्हाला गावरान बोकड पालन मध्ये नाही उतरायचंय तर तुम्ही अशा टाईपचा माल टाकून जे काही तुमचं बोकड पालन आहे, बोकड पालनासाठी माल पाळू शकता मित्रांनो। आता हा बघा सोजत क्रॉसिंग मधला पिलू आहे, आणि यानंतर या ठिकाणी बघा हा सुद्धा कोटा कोरली मधला पिलू आहे। क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो पिलांची। हा शिरोई पॅच मधला माल आहे मित्रांनो, एक नंबर माल आहे। मी तुम्हाला समोरून बोकड दाखवतो। तर टोटल शिरोई पॅच मधला माल, काही कोटा करोली आणि काही सोजत क्रॉसिंगचा माल या ठिकाणी शेळ्या, बोकड, पाठी टोटल आणलेलं आहे। ह्या बघा इकडं, तर या दोघं बसलेले आहेत। तर दर हप्त्याला या ठिकाणी गाडी येत राहते मित्रांनो, माल इथं सेट करून दादा ते विकत असतात। तर मित्रांनो बघा, दादा ते थोडेसे घाबरत आहेत, पण एक त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करू। बरं, हा जो काही माल आहे हा आता सरासरी किती महिन्याचा माल आहे, वजन किती असेल अंदाजे? 4 महीने 5 महीने का माल है। और इनका वेट आएगा 20 किलो तो 19 किलो, 20 किलो के आगे, जैसा 20 मैंने किलो बोल से दिया। आगे जैसा तर मित्रांनो 4-4, 5-5 महिन्याची पिल्ल, जसं मी तुम्हाला सांगितलं 20 किलो वजन आहे। सरासरी रेंज काय आहे का पिलाची? सब बच्चों की रेंज है 6,500 रुपए पट्टी से पट्टी से। तर मित्रांनो बघा, माल बघा खूप चांगला आणलाय। 6,500 रुपये पट्टीने माल सांगतात दादा, ते क्वालिटी खूप छान है। अगर किसी ने ज्यादा क्वांटिटी में माल लिया तो कुछ कम ज्यादा हो जाएगा, कम ज्यादा हो जाएंगे, ज्यादा 6,500 बोलने के खाली, हाँ। बरोबर। ज्यादा मित्रांनो माल बघा, क्वालिटी खूप सुंदर आहे मित्रांनो बोकडांची। म्हणजे एक तुम्हाला सांगतो असं धरून चला की गावठी बोकडांच्या रेट मध्ये तुम्हाला शिरोई, सोजत, जमनापरी हा माल भेटून जाणार आहे। आपल्याला बघा 6,500 रुपये पट्टीचा माल सांगतात, टॉप क्वालिटी मध्ये माल आहे। उद्याला साखरी बाजारामध्ये हाच माल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो, पूर्णपणे दावण लावलेलं राहील। आणि या ठिकाणी बघा शेळ्या सुद्धा आणल्या दादांनी, शेळ्यांचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येईल, बघा त्या ठिकाणी फिरायला गेले आहेत। जर तुम्हाला बोकड पालनासाठी काम करायचं असेल तर 110% 5, 5.5, 6,000, 6,500, 7,000 म्हणजे जसा बोकड तशी त्याची किंमत आहे। लहान मोठा माल आहे मित्रांनो बघा, कोटा कोरली मध्ये खूप सुंदर माल आहे, मला आवडला। वेळेले शिंगत मित्रांनो या ठिकाणी, हा बघा हेलो वेळेले शिंगत टॉप क्वालिटी मध्ये माल आहे। तर मित्रांनो पिल्लं बघा, टोटल अंडू माल मित्रांनो, क्वालिटी बघा एक नंबर बच्चे ते बघा। 6,500 पट्टीच्या हिशोबाने सुद्धा पोर्टेबल माल आहे, काय अडचण नाही। आणि दादा ते बोलले की 100% बार्गेनिंग करून देणार आहे मालामध्ये। ते ज्या लोकांना या व्यवसायामध्ये म्हणजे बोकड पालनामध्ये उतरायचंय तर अशा लोकांनी 100% दादांना फोन करा, त्यांचा नंबर मी खाली देऊन देईल मित्रांनो। आणि जो काही शिरोई पॅच मधला माल आपण म्हणतो किंवा शिरोईचा माल म्हणतो, हा तुम्हाला साखरीच्या बाजारामध्ये उद्या पाहायला मिळणार। मी एक एक बोकड तुम्हाला वाढून दाखवतो। दुकान पे गए हो। तर मित्रांनो क्वालिटी बघा, क्वालिटी खूप छान आहे मित्रांनो पिलांची। हे बघा माल बघा, टोटल माल रवंत करतोय, नहीं बकरी हा बघा। तर अशा पद्धतीने तुम्हाला कोटा कोरोली शिरोई पॅच मध्ये या ठिकाणी बोकड मिळतील मित्रांनो। 100% तुम्हाला मी नंबर देऊन देईल, त्या नंबरला कॉल करा। किंमत, चौकशी, क्वांटिटी, तुम्हाला कसा माल पाहिजे तुम्ही दादांना सांगा, ते 100% या ठिकाणी आणून देतील। तर मित्रांनो बघा,
आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राजस्थानी बोकड घेण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला बघा बोकडांची क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील. या ठिकाणी काटाने मित्रांनो इथं लाईव्ह वेट तुम्हाला करून दाखवलं असतं, पण सरासरी एक 18-19 किलोच्या रेंज मध्ये भेटून जाणार आहे. बघा पिल्लू खूप सुंदर आहेत, फॉरवर्डेबल माल आहे, क्वालिटी सुंदर. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी मोठे बोकड सुद्धा पट्टीमध्ये सांगतात. आणि ते म्हणजे कसं आहे, लहान मोठे पिलांची पट्टी राहते. जर तुम्ही टोटल बॅच उचलली तर 110% तुम्हाला माल परवडणार आहे, पण जर तुम्ही सिंगल उचललात तर मग कसं आहे तुम्हाला तसं पण भेटून जाणार. पण मला तरी असं वाटेल की लॉट मध्ये पट्टीमध्ये जो काही माल भेटतो तो खूप क्वालिटी माल भेटतो. या ठिकाणी बघा ही शिळे मित्रांनो, आता एक पाठ आहे, पिलू बघा, पिलू खूप सुंदर आहे. आणि या ठिकाणी बघा हा बोकड आहे मित्रांनो, फुल चॉकलेटी फुल ब्राऊन एक शिक्क्याचा बोकड आहे. माल बघा अदंत आहे, अजून पिलू अदंत आहे मित्रांनो, मोजून 6 महिन्याच्या आसपासचा बोकड असेल. पिल्लू बघा, पिल्लू खूप सुंदर आहे, एक नंबर माल आणलाय, धुळ्यामध्ये आणलाय आणि छान पिल्लं आणलेले मित्रांनो. नक्कीच जर तुम्हाला शिरोईमध्ये माल खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.